हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर सकाळची सुरुवात चहाशिवाय होऊ शक्यच नाही. चला मग किचनमध्ये सगळा पसारा आवरून आता थोडं क्रिएटिव्ह काम करूया. त्यानंतर मी इथे चहा पिऊन आणि ऑलरेडी स्वयंपाक झालेला होता आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मशीन हातात. आणि हो, आज पहिल्यांदाच मशीनवर मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली आहे. फीलिंग लाईक फॅशन डिझायनर. पण एवढ्यातच एंट्री झाली राहुलची आणि त्याने मला दिलेली आहे कमांड कर्टन शिवण्यासाठी. कारण की कर्टन खूप दिवसांपासून आम्हाला शिवायचं होतं आणि मी मशीनवर बसली म्हटल्यावर नाही, तू आज मशीनवर बसली तर कर्टन शिवायचं. त्याच्यामुळे आज मी कंप्लीट केलेलं आहे कर्टन मिशन. आणि हे जे ब्लाऊज आहे हे मी प्रिन्स कटमध्ये शिवते. इथे मी पॅटर्न घेतलेले होते ऑनलाईन 3 in 1, म्हणजे 3 पॅटर्नचे ब्लाऊज पीस आणि 3 साईजमध्ये घेतलेले होते. तिथे 1 साईजमध्ये मी शिवते आणि हे प्रिन्स कट आहे. तर कटन मिशन कंप्लीट करण्यासाठी मला हे ब्लाऊज जे आहे हे अर्धवटच सोडावं लागलेलं आहे आज इथे. कारण मला कर्टन्स कंप्लीट करायचे होते. माझं होतं की एक काहीतरी कंप्लीट करायचं. मी जास्त वेळ मशीनवर नाही बसू शकत कारण खाली बसावं लागतं. त्यामुळे मग मी हे ब्लाऊज अर्धवटच सोडलेले. तसं मी हे पॅटर्नवर टाकूनच डायरेक्ट कापून आणि एकमेकांना जॉईन करून घेतलेले हे अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे. आणि त्यानंतर मग मी कटन शिवायला घेतले. इथे मी ब्लाऊज शिवता शिवता मूवी पण बघते आणि ब्लाऊजही शिवते. आणि हे ब्लाऊज कंप्लीट करण्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर बघा, ही राखाडी कलरची साडी होती माझ्याकडे. तर भरपूर वर्ष झाले होते मी घातली नव्हती आणि तिला पिको फॉलही नव्हती केली. नवरात्रीमध्ये कलरसाठी मी ही साडी घेतलेली होती तेव्हा. आणि प्लेन होती कॉटनची. त्याच्यामुळे मी ही लेस आणलेली तुम्हाला त्या दिवशी दाखवली होती मी पार्सलमध्ये. ही 120 रुपये का 130 रुपयाची लेस होती 10 मीटरची. तर मी पूर्ण कडेकडेनी ही लेस लावून घेतलेली आहे. आणि याच्यात माझे 2 पडदे झाले ना, अजून पण एक पडदा होईल एवढी लेस अजून उरलेली आहे. आणि ही जी साईज आहे ना पूर्ण 7 फूट 3 इंचापर्यंतची आहे. त्यानंतर पडदा लावून आम्ही निघालेलो आहे हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप होतं. तर ते आम्ही इथे केलेलं आहे. तर हे हॉस्पिटल पण खूप छान होतं आणि गर्दी काहीच नव्हती. कारण सॅटर्डे संडे नव्हता, विकेंडमध्ये नव्हतं. आम्ही मंगळवारी गेलेलो होतो, त्याच्यामुळे गर्दी वगैरे नव्हती. आणि त्यानंतर आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर थांबलो भरपूर वेळ कारण की आम्हाला टॅब्लेट्स घ्यायच्या होत्या आणि टॅब्लेट्स मेडिकलमध्ये संपलेल्या होत्या. मग आम्ही वेट करत होतो टॅब्लेटच्या. आणि हे बघा वेलनेसचं मेडिकल आहे इथं. तर इथं आम्ही वेट करत होतो. मग टॅब्लेट आल्यानंतर आम्ही इथून टॅब्लेट घेऊन पुढे निघालो. त्याच्यानंतर आम्ही रगडा पॅटीस वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आईस्क्रीम पण खाल्लेली आहे. इथे मला विमान दिसलं म्हणून मी त्याला कॅप्चर करायचं घेतलं. तर ते होतं कोणत्या कंपनीचं ते तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे आम्ही आईस्क्रीमची मजा घेतो आहे. तुम्ही पण या आईस्क्रीम खायला. आणि मी तुम्हाला दाखवते आता पडद्याचा लुक. तर हा बघा कसा दिसते पडदा, जो मी घरी शिवलेला आहे फर्स्ट टाईम. आणि एकच नंबर, सगळ्यांना इतका आवडला. त्यानंतर आम्हाला प्रियंका त्यांच्याकडे जायचं होतं पण पोळीचं पीठ उरलेलं होतं, वाया नको जायला म्हणून मी त्याच्यात चपात्या केल्या, त्याला तूप लावलं आणि जुली आणि अल्फाला दिलेले आहे इथे. त्यांना भुका लागलेला होता. आणि त्यानंतर आम्ही प्रियंका त्यांच्याकडे गेलो कारण आज जेवण तिकडेच होतं. जेवण झाल्यानंतर आमचा रेग्युलरचाच गेम आहे पत्ते आणि उनो, तो आम्ही इथे खेळलेला आहे. आणि त्यानंतर दिवस इथेच संपलेला आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा मला कमेंट करून. ब्लॉग तयार करण्यासाठी इथे मला सजेशन पण भरपूर भेटलेले आहे. ओके.